साठी आपल्या विभागासोबत एक कोलॅबरेशनमध्ये एक कार्यक्रम केला होता आणि प्रीती करमकरला बोलावलं होतं. काल त्यांचं हार्ट अटॅकने निधन झालं आणि एक चांगल्या कार्यकर्त्या महिलांच्या चळवळीमध्ये फार अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत कार्यकर्त्यां काल आपण गमावलेल्या आहेत. त्यांचा जेंडर आणि पॉश यावर खूप चांगला हातखंड होता. म्हणजे पॉशवर जर महाराष्ट्रात पहिल्यांदा कुणाला बोलण्यासाठी जर आठवण केलं जायचं तर प्रीती करमकरला केलं जायचं आणि आपण तो लाभ घेतलेला इथे अमरावतीकरांनी. तर काल 7-8 वाजता ती न्यूज वाचली. काही 1-2 मैत्रिणींनी स्टेटसवर ठेवलं आणि खरं सांगते तर बरंच मानसिक म्हणजे खूप डिस्टर्ब करणारी ती बातमी होती. कारण इथून काही मला वाटतं त्यांचा आणि माझा शेवटचा जो डायलॉग आहे तो 29 तारखेचा आहे आणि चांगला होता. म्हणजे काहीच त्याच्यामध्ये काही सिम्पटम्स किंवा अशा कुठल्याच गोष्टी बोलण्यात आल्या नाही. आणि आज नेमकं पॉशवर बोलायचं आणि काल ही बातमी ऐकल्याने थोडीशी हादरलीच. पण ठीक आहे, हा सगळ्या जीवनाचा आपलं चक्र आहे. आज दिवस खूप चांगला आहे. हे पण आहे की जे आपल्या प्रेरणास्थान आहे, ज्यांच्यामुळेच आज असं म्हणता येईल की मी इथे आहे, अशा सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि अशा जयंतीच्या दिवशी जेव्हा प्रीती करमकरची म्हणजे प्रेतयात्रा निघत असेल तर तीही किती भाग्यशाली असावी असंही मला वाटतंय. तर थँक्यू. म्हणजे आपण सर्वांनी ह्या विषयाला, विशेष म्हणजे वैशाली मॅडम फाडके सर यांनी नेहमीच अशा संवेदनशील विषयाला नेहमीच सपोर्ट केलेला आहे. लगेच त्याला म्हणजे मनाशी घेऊन त्या गोष्टींना सक्सेसफुल केलेला आहे. आणि असाच हा आपला आजचा विषय, तो म्हणजे पॉश ॲक्ट. म्हणजे पॉश याचं खरं पाहिलं तर पॉश म्हणजे काय, तसा हा थोडासा पितृसत्तेमधूनच आलेला शब्द आपल्याला वाटतो. त्याच्यामुळे कधी कधी पॉश हा शब्द वापरायचा की नाही, कारण पॉश म्हटलं की थोडासा आपला पुरुषी एक चित्र समोर राहतं. पण त्याचं म्हणजे तो आलाच तशा पद्धतीने की प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हरॅसमेंट यासाठी म्हणून आलेला हा 2013चा कायदा आहे. आणि ह्या कायद्याचं नावामध्येच खूप गोष्टी आलेल्या आहे खरं पाहिलं तर. आपण नेक्स्ट जाऊया दामिनी. आपण जर म्हणजे कायद्याचं संपूर्ण नाव जर बघितलं तर ते आपल्याला लक्षात येईल की सेक्शुअल हरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसर असा हा 2013चा कायदा आहे, ज्याला आपण कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, प्रतिबंध, मनाई आणि निवारण. तर यामध्येच ॲक्च्युली संपूर्ण खरं पाहिलं तर हा कायदा कशासाठी आहे, कायद्याच्या अंतर्गत काय व्हावं, काय होऊ नये, हे सगळी जी एक त्याला म्हणता येईल की जो गिस्ट आहे तो ह्या नावामध्ये आलेला आहे. तर तो कशा पद्धतीने आणखी पुढे पुढे बघूया. सर्वात आधी आपण हे पाहू की ह्या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे, हा कायदा आला कुठून किंवा कशामुळे आला. तर एक म्हणजे सत्य घडलेली घटना आहे. आताच चिमोटे मॅडमनी तो विषय काढला आणि त्याला हात लावलेला आहे. तोच मी पुढे घेऊन जाते की 1992ची ही घटना आहे. राजस्थानमधली भटोरी नावाचं एक गाव होतं. तर ह्या गावामध्ये एक भौरी देवी नावाची बाई राहायची. ही भौरी देवी जी होती, तर आपल्याला माहिती आहे की राजस्थानमध्ये म्हणजे आताही आहे आणि तेव्हाही फार प्रखर होता तो विषय, म्हणजे मुलांचं लहान अगदी खूप कमी वयामध्ये लग्न केलं जायचं. तर हा चाइल्ड मॅरेजचा जो विषय आहे तो राजस्थानमध्ये तेव्हा म्हणजे ह्या भौरी देवीला लक्षात आलं की माझ्या गावामध्ये हे प्रकार होतात. आणि ही जी भौरी देवी आहे ही तेथील महिला बाल कल्याणच्या अंतर्गत असणारी जी अंगणवाडी आहे, त्याला आपण बालवाडी अंगणवाडी म्हणतो, तिथे साथीन म्हणून काम करायची. साथीन म्हणजे आत्ता आपण अंगणवाडी सेविका सोबत ज्या मदतनीस असतात ती तशी तेव्हाची तिथली मदतनीस, जेव्हा जिथे की त्याला राजस्थानमध्ये साथीन हे तिचं डेझिग्नेशन होतं. आणि यांच्याकडे काम होतं, म्हणजे यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जायचं, त्या पद्धतीने सेन्सिटाईज केलं जायचं. यांच्याकडे ती जबाबदारी राहायची की तुमच्या गावामध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर तुमचं काम आहे त्या घटना घडू नये, त्यांना तिथे समजावून सांगावं, त्याला थांबवावं आणि तरी थांबत नसेल तर आम्हाला कळवावं, म्हणजे विभागाला कळवावं किंवा पोलीस स्टेशनला कळवावं. अशी जबाबदारी साथीन म्हणून इतर सर्व साथींसारखी भौरी देवीवर होती. तिच्या लक्षात आलं की माझ्या गावामध्ये एका 9 महिन्याच्या मुलीचा विवाह ठरलेला आहे आणि तो विवाह होणार आहे.
हिने प्रयत्न केला. आता ज्यांचा विवाह ठरलेला होता हे सुद्धा, म्हणजे आता मी काही जातींचे नावं घेईन, त्याचा कृपया उद्देश पुढे लक्षात घ्यावा की ही भवरी देवी होती, ही ओबीसी समाजातील होती, ओबीसी बॅकग्राऊंड मधील कुंभार समाजाची ही भवरी देवी होती. आणि ज्यांच्या घरी हा विवाह ठरलेला होता ते सुद्धा ओबीसी समाजातले, परंतु थोडेसे त्यामध्येही थोडेसे उच्च जातीतले. मग हिने प्रयत्न केला त्यांना समजावून सांगण्याचा, तो विवाह थांबवण्याचा. आता यांनी म्हटलं की आम्ही तुझं का ऐकावं, ही खालच्या जातीतली बाई, कुंभार बाई, आणि ही आम्हाला शिकवते, ही आम्हाला सांगते, आणि आमच्या ठरलेल्या ज्या काही आमच्या संस्कृतीला ही आळा घालण्याचा प्रयत्न करते, आणि आम्ही हिचं का ऐकावं. तर त्यांनी तिचं न ऐकता आम्ही हे सगळं करूच, आणि म्हणून ती थांबली पाहिजे म्हणून तिच्यावर बहिष्कार टाकणं सुरू केलं. म्हणजे तिच्या घरचे मडके विकत घ्यायची नाही, तिच्या घरचं दूध विकत घ्यायचं नाही, तिचे मुलं किंवा तिचा नवरा जर किराणा आणायला जात असेल, त्यांच्या घरामध्ये कुठे गावामध्ये छोटंसं दुकान असेल तर तिथून त्यांना सामान द्यायचं नाही, तेल द्यायचं नाही, धान्य द्यायचं नाही. अशा पद्धतीने तिला बॉयकॉट करणं त्यांनी सुरू केलं. अशामुळे तरी ही थांबेल आणि आम्हाला विरोध करणार नाही, असा त्यांचा जो उद्देश होता. तर त्यांनी ते करायला सुरुवात केली आणि ठरलेल्या दिवशी त्यांचा विवाह हा लागणार होता. भवरी देवीच्या लक्षात आलं की हे मला ऐकत नाही आहे, हे मला जुमानत नाही आहे, आणि मग हा विवाह होणारच, आणि मग माझी जबाबदारी आहे असं म्हणून तिने तिथून 50 किलोमीटरवर असणाऱ्या जिल्हा ठिकाणच्या जिल्हा महिला बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पोलिसांना बोलवून घेतलं, आणि साधारण तिथून प्रवास करून हे सगळे अधिकारी आणि पोलीस वर्ग तिच्या गावात आले. त्यांनी तो विवाह थांबवला आणि ते तिथून निघून गेले. पण विवाह थांबला नव्हता. त्याच दिवशी रात्री त्यांचं घर सोडून दुसरं स्थळ बदललं, बाजूच्या एका घराच्या टेरेसवर तो विवाह लागला. आणि मग मात्र त्यांचा जो राग होता की एका बाईनी, त्यातल्या त्यात खालच्या जातीतल्या बाईनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला थांबवण्यासाठी पोलीस बोलवले, अधिकारी बोलवले, आमच्या गावाची बदनामी झाली, आमच्या घराची, आमच्या घराण्याची बदनामी झाली. आणि मग आत्ता हिचा सूड कसा घ्यायचा, हिला गप्प कसं बसवायचं, म्हणून एक दिवस त्या घटनेनंतर काही दिवसानंतर भवरी देवी आणि तिचा नवरा जेव्हा शेतात गेले, गुराढोरांना चारा आणण्यासाठी ते शेतामध्ये गेले, भर दुपारची वेळ होती. हे दोघं शेतात गेलेले असताना 5 त्या कुटुंबातील आणि गावातील मिळून असे 5 पुरुष त्यांच्या मागे गेले. त्यापैकी दोघांनी भवरी देवीच्या नवऱ्याला घट्ट पकडलं आणि 3 लोकांनी त्याच्यासमोर भवरी देवीवर बलात्कार केला. आणि नंतर आलटून पालटून ह्या दोघांनी सुद्धा तिच्या नवऱ्यासमोर तिच्यावर बलात्कार केला. तिथून भवरी देवीनी जेव्हा पोलीस स्टेशनला ती गेली, तिची केस नोंदवून घ्यायला, तिचा रिपोर्ट घ्यायला पुढचे 48 तास लावले. आणि जेव्हा तिची केस नोंदवून घेतली तेव्हा तिचा तो रक्ताने माखलेला, तिचा तो घागरा आहे, तो राजस्थानी पैरावा आठवा. म्हणजे आजही मी इथून 7-8 वर्षाआधी भवरी देवीला भेटली तर आताही ती तशीच त्या राजस्थानी वेशात राहते ना. आताही तिची स्टोरी ती तशीच जिवंतपणे इथून काही वर्षाआधी सांगत होती. आता मात्र त्या खूप थकलेल्या आहेत. त्यांचा नवरा पण आता 1-2 वर्षाआधी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याही आता थकल्या. पण त्या जेव्हा माझी भेट झाली तेव्हा मात्र त्या ही घटना अतिशय जिवंतपणे सांगत होत्या. आणि त्या म्हणत होत्या की मग नंतर इन्व्हेस्टिगेशनसाठी माझा घागरा जेव्हा दिला तर माझ्या नवऱ्याने त्याचा जो फेटा आहे तो मला गुंडाळायला दिला. आणि राजस्थानमध्ये फेटा हा पुरुषाचं किती, म्हणजे त्याच्या मानाचं किती मोठं ते प्रतीक असतं. त्यांनी फेटा काढायला लावणं हे म्हणजे आपण सगळं ह्या सर्व प्रसंगाची कल्पना करू शकतो. पुढे काय झालं, 2092ची ही घटना आहे आणि मग कोर्टामध्ये ही केस चालली. 2095 मध्ये जयपूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने काही जजमेंट दिले. त्या जजमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं, ते जजमेंट अशा प्रकारचे होते की पहिली गोष्ट की त्या 5 पुरुषांमध्ये 2 पुरुष हे 60 वर्षाचे होते आणि 60 वर्षाचे पुरुष हे बलात्कार करू शकत नाही. हे एक जजमेंट होतं. दुसरं जजमेंट असं होतं की भवरी देवी ही खालच्या जातीची होती, हे 5ही पुरुष वरच्या जातीचे होते. कोणीही वरच्या जातीचे पुरुष खालच्या जातीच्या स्त्रीवर जबरदस्ती बलात्कार करू शकत नाही किंवा तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करत नाही. हे दुसरं जजमेंट होतं. तिसरं जजमेंट असं होतं की
भौरी देवीचा नवरा तिथे उपस्थित होता आणि त्याच्या समोर तिच्यावर बलात्कार होऊ शकत नाही. हे तिसरं जजमेंट होतं. हे जजमेंट जेव्हा भौरी देवीचे बाहेर आले तर तेव्हा बऱ्याच महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना होत्या त्या मात्र एकदम खवळल्या असं आपण म्हणूया. आणि मग त्यांनी बरेच आंदोलनं केलेत, मोर्चे काढलेत. भौरी देवीला न्याय मिळावा म्हणून अनेक सामाजिक संघटना एकत्रित आल्या आणि याचा लीड घेणारी जी संघटना होती ती होती विशाखा. आणि मग त्यांनी भौरी देवीवर झालेल्या घटनेला त्यांनी पुन्हा त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं आणि तिला न्याय मिळावा म्हणून बराच संघर्ष केला. आता भौरी देवीला न्याय मिळावा म्हणून पुरावे म्हणा किंवा इतर आणखी काही गोष्टी अपुऱ्या पडल्या. भौरी देवीला तर न्याय अजूनही मिळालेला नाही आहे. त्या 5 पैकी ऑलरेडी 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ती केस अजूनही कोर्टामध्ये तशीच पडलेली आहे. मात्र तिथून 1995 मध्ये 1995 की 97 मध्ये असं घडलं की सुप्रीम कोर्टाने म्हणजे अशा पद्धतीने जर महिला कामावर जात असेल, कारण भौरी देवीने जो विवाह थांबवला तो स्वतः नव्हता थांबवला, स्वतःच्या तिला हौस आली होती काहीतरी सोशल वर्क करायचं असंही नाही. ती महिला बाल कल्याणची साथीण म्हणून नियुक्त झाली होती आणि तिची ती कामाची जबाबदारी होती आणि म्हणून तिने घेतलेलं ते पाऊल होतं. तिला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करायचा होता. कोणीही महिला बाल कल्याणमधून तिच्या सोबतीला नव्हतं, कारण ही घटना कुठेतरी शेतात घडलेली आहे, बाहेर घडलेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून जेव्हा महिला कामाच्या ठिकाणी असतात, कामाच्या निमित्ताने बाहेर असतात, तर त्यांना संरक्षण मिळावं आणि म्हणून कोर्टाने विशाखा गाईडलाईन दिल्या, ज्या आपल्याला माहित आहे की यापूर्वी जेव्हा आता आपण ज्याला इंटरनल कमिटी म्हणतो तर आधी विशाखा समिती म्हटलं जायचं. तर विशाखा गाईडलाईन नुसार प्रत्येक ऑफिसेसमध्ये एक समिती असावी आणि विशाखा गाईडलाईन मध्ये जेही काही सगळे मुद्दे दिलेले होते त्यानुसारच 2013 मध्ये ह्या कायद्याची निर्मिती झाली. तर म्हणून आताही इंटरनल कमिटीला खूप लोक विशाखा समिती म्हणतात. मात्र 2013 नंतर त्याला आपण इंटरनल कमिटी म्हणजे म्हणावं किंवा त्याला इंटरनल कमिटी हे नाव द्यावं अशा पद्धतीने ह्या विशाखा गाईडलाईनचं रूपांतर 2013 मध्ये ह्या पॉश कायद्यामध्ये झालेला आहे. तर ही आहे ह्या कायद्याची पार्श्वभूमी. आणि आपल्याला माहिती आहे की यानंतर आणखी अशा बऱ्याच घटना आहेत की ज्यांनी ह्या गोष्टीला आणखी एक बळ दिलेलं आहे की महिलांनी कामाच्या ठिकाणी ज्या असतात त्यांच्या लैंगिक शोषणाच्या बद्दल काहीतरी ठोस पावलं उचलावी आणि त्यासाठी काही कायदा असावा आणि म्हणून 2013 मध्ये आलेला हा कायदा आहे. ह्या कायद्याची जर उद्दिष्ट आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की म्हणजे महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखणे, महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण होणे आणि एवढंच नाही तर मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की ह्या कायद्याचं नाव आपण लक्षात घेणं खूपच आवश्यक आहे. यामध्ये सगळा त्या कायद्याचा सार आलेला आहे. तो म्हणजे ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की यामध्येच निवारण प्रक्रिया आणि त्यावरील उपाययोजना सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नाही तर कामाच्या ठिकाणी एक लिंगभाव समानतेला प्रोत्साहन देण्याचं काम पण ह्या कायद्याने केलेलं आहे. महिलांना एक सुरक्षित कार्यस्थळ प्रदान करायचं काम ह्या कायद्याने केलेलं आहे. नेक्स्ट, आता सगळ्यात महत्वाचं आहे की लैंगिक छळ कशाला म्हणायचा. आता म्हणजे भौरी देवीसोबत घडलेल्या घटनेला आपण लैंगिक छळ म्हणतो, पण बरेचदा आपल्या समोरही प्रश्न असतो की लैंगिक छळ म्हणायचं कशाला. आणि कदाचित इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीची स्वतःची लैंगिक छळाची व्याख्या ही वेगळी राहू शकते. म्हणजे मला जी गोष्ट मला लैंगिक छळ वाटेल कदाचित यांना वाटणार नाही, यांना वाटेल ती यांना वाटणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की नाही हेच म्हणजे लैंगिक छळ आणि ते म्हणजे लैंगिक छळ नाही. तर जसं की त्यामध्ये काही गोष्टी येतातच, जसं की लैंगिक लाभाची आपण मागणी करणे किंवा लैंगिक स्वरूपाच्या टिप्पणी करणे किंवा अश्लील चित्रफित दाखवणे किंवा लैंगिक स्वरूपाच्या इतरही ज्या अप्रिय शारीरिक आणि भाषिक वर्तन आहेत तर ते करणे. ह्या जरी असल्या तरी लैंगिक छळाची जेव्हा व्याख्या आपण करतो तर तेव्हा सगळ्यात महत्वाचा जो कन्सेप्ट सांगितलेला आहे की एनी अनवेलकम बिहेवियर, म्हणजे कोणतंही अस्वागतार्ह वर्तन जे आहे तर त्याला आपण लैंगिक छळ म्हटलं पाहिजे. मग आता अस्वागतार्ह वर्तन हे कुठलंही असू शकतं, मग ते कदाचित फिजिकल असेल, ते व्हर्बल असेल
किंवा ते नॉन व्हर्बल सुद्धा असेल. फिजिकलमध्ये पुन्हा लैंगिक म्हणजे संतुष्टीसाठी मागणी करणे चलते का, येते का, भेटायचं का, डेट करायची का, ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. जर तिथे शारीरिक किंवा मुद्दाम जवळ जाऊन बोलणे आहे, 10 वेळा टेबलच्या जवळ बोलवणे आहे, टेबलच्या समोरून जरी बोलू शकतो तरी इकडे येऊन दाखवा हे आहे, म्हणजे अशा प्रकारचं, किंवा मुद्दाम जास्त जवळ जाणे आहे, किंवा स्पर्श म्हणजे चुकून झाला पण तो करणे, ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत. पण व्हर्बलमध्ये ज्याच्यामध्ये आपण टॉन्टिंग म्हणतो किंवा इनडायरेक्टली म्हणतो किंवा वल्गर काहीतरी बोलणे म्हणतो, तर असं ह्या पण सर्व गोष्टी आहेत. जसं की कपड्यावरनं बोलणे, तिच्या लैंगिक आयडेंटिटीवरनं बोलणे किंवा तिच्या लैंगिक प्रायव्हेट जीवनावरनं बोलणे, लग्न झालं आहे का, किंवा असं वाटते कदाचित झालं असेल पण काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, किंवा प्रश्न असतो विधवा आहे की परित्यक्ता आहे. म्हणजे हे असे प्रॅक्टिकल बरेच उदाहरण आहे. मॅडमनी आपल्या मुलीचं उदाहरण सांगितलं. असे खूप मला पण आठवते की माझी एक बहीण नुकतीच जॉबला लागली आणि तिच्याबद्दल सगळ्या पूर्ण ऑफिसमध्ये चर्चा हीच होती, असं वाटते एक तर लग्न झालं असेल, नाही तर मग विधवा तरी आहे वाटते, किंवा काहीतरी म्हणजे परित्यक्ता तरी आहे वाटते. का बरं? कारण वय थोडंसं सगळं आता सगळं डॉक्युमेंट सगळे ओपन असतात, माहीत असतं वय 30-31 आहे. आतापर्यंत कोण लग्नाचं राहतं, मग जॉब लागल्याबरोबर लग्नाची घाई पण काही दिसत नाही, घरचे पण काही हिच्याकडे सोबत वारंवार आलेले दिसत नाही, एकटीच येते एकटीच जाते. म्हणजे तिच्या जे पर्सनल तिचं काही लैंगिक जे लाईफ असेल, म्हणजे तिचा संबंध कुणाशी, ही कुणासोबत येते कुणासोबत जाते, चॅटवर कुणासोबत असते, डीपीवर कोण आहे, स्टेटसवर काय आहे, म्हणजे ह्या सगळ्या तिच्या लैंगिक आयुष्याबद्दल चर्चा करणं किंवा इनडायरेक्टली बोलणं किंवा इनडायरेक्टली विचारणं, तर हे सुद्धा लैंगिक शोषणामध्ये येऊ शकतं. काही ठिकाणी कदाचित शारीरिक लगट नसेल, बोलणं नसेल, मात्र तरी सुद्धा पाहणं आहे, एकटक पाहणं आहे, किंवा आता माहित नाही आता राहिलाय की नाही, तर पण आम्ही जेव्हा लहान होतो, कुमार वयात होतो, तेव्हा अनुभवलं. डोळा मारणं आहे, इशारे करणं आहे, किंवा कुणीतरी समोर असताना आपल्या स्वतःच्या शरीरासोबत काही चाळे करणं आहे, जेणेकरून त्या समोरच्या स्त्रीला ते दिसेल. मग ते खूप प्रकारचे असतात, आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेले आहे. फक्त मला कधी कधी प्रश्नच पडतो की पुरुषांना हे माहीत असतात की नाही, की काही पुरुष कशा पद्धतीचे वर्तन करतात ज्यामुळे स्त्रियांना किती ऑकवर्ड होतं. पण मात्र स्त्रिया मात्र कुणी असो, त्यांनी मात्र सर्वांनी वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर, पण ते असंही नाही की हे खूप किशोरवयीन मुली असतील त्याच अनुभवतात, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर स्त्रियांनी हे सगळं अनुभवलेलं असतं. तर त्याच्यामध्ये जरी स्पर्श नाही, बोलणं नाही, पण न बोलता सुद्धा अशा अनेक घटनांना स्त्रियांना सामोरे जावं लागतं. आणि आत्ता जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ऑनलाईन, जिथे बोलायची गरज नाही, तिथे स्पर्श करायची गरज नाही, पण फोटो पाठवणं आहे, व्हिडिओ पाठवणं आहे. तेवढंच नाही तर सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करणं आहे. म्हणजे हाय कुठे आहात, म्हणजे एक तर आधीच अकाउंट चेक करणं, कसं आहे, काय आहे, हिचे रिलेटिव्ह कोण आहे, हिला काय आवडतं, हे सगळं शोधून काढणं, आणि नंतर त्यावर सतत पाठलाग करणं की काय म्हणता, कुठे आहे, जेवण झालं का, काल दिसल्या नाही, सुट्टीवर होत्या का, काही खास, आजची साडी खूप छान आहे, आजचा ड्रेस खूप छान आहे, तुम्हाला ते सूट होतं. म्हणजे अशा पद्धतीने हे हळूहळू हळूहळू जे एक एक स्टेप पुढे जातं, आणि त्यामध्ये कुठलाही मग आपल्याला वाटेल की अरे हात नाही लावला, काही बोलले नाही, पण हे चालू असतं. आणि यामध्ये कुठलंही मग शेवटी येतं की एनी अनवेलकम बिहेवियर जे की सेक्शुअल नेचरचं आहे. तर ते कोणतंही बिहेवियर जे त्या महिलेला, इथे आणखी एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की अनवेलकम बिहेवियर म्हणजे पुरुषाला कदाचित वाटेल की माझा तसा उद्देश नव्हता, मला तसं काही म्हणायचं नव्हतं, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. पण जर ते त्या स्त्रीसाठी अनवेलकम असेल तर मग ते आणि त्यामध्ये सेक्शुअल नेचर तिला जर वाटत असेल तर ते लैंगिक शोषण आहे. मग आता इथे पुन्हा आपल्याला लक्षात येतं की मग अनवेलकम काय असतं, वेलकम काय असतं. आपल्याला खूप सहज माहित आहे की जर कुणी आपल्यावर रागवलं तर आपल्याला भीती वाटते, आणि प्रेमाने बोललं तर आपल्याला छानसं वाटतं. तसंच
वेलकम मध्ये जर कुणी आपल्यासोबत जे बोलतंय, जे वागतंय, ज्या पद्धतीने आपल्यासोबत संवाद साधण्याचा किंवा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, ते जर त्या स्त्रीला चांगलं वाटत असेल, ती जर त्याच्यामध्ये सहभागी असेल, तिचं त्यासाठी रिस्पॉन्स चांगला असेल, तर ते वेलकमिंग आहे. पण तिला जर ते नको वाटतंय, ती टाळते आहे किंवा ती कुठेतरी आपण म्हणतो की थोडीशी धांदरलेली आहे, तिला ते नकोसं वाटतंय, हे सगळं अनवेलकमिंग आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सेक्शुअल व्हायलन्स काय असेल किंवा सेक्शुअल अब्यूज काय असेल, तर कोणतंही जे अनवेलकमिंग बिहेवियर त्या स्त्रीला वाटतं आहे, ते जे आहे ते लैंगिक शोषण होऊ शकतं. हा, नेक्स्ट. ह्या कायद्यामध्ये खूपच महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये कार्यस्थळाची व्याख्या सांगितलेली आहे आणि कामाच्या ठिकाण म्हणजे काय त्याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे. जिथे आपण प्रत्यक्ष कामाला येतो, म्हणजे जे आपलं ऑफिस आहे, कार्यालय आहे, किंवा आता आपल्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर कॉलेज आहे, ते कार्यस्थळ आहे हे आपल्याला स्पष्ट आहे. परंतु कामाच्या निमित्ताने जेव्हा आपण इतर ठिकाणी जातो, जसं कामाला आलेलं आहे म्हणून आपण कॅन्टीनमध्ये बसलेलो आहोत, कामाला आलेला आहोत म्हणून आपण कामाच्या निमित्ताने एखाद्या कॉन्फरन्समध्ये गेलेलो, कामाच्या निमित्ताने आपण इथे कार्यक्रमाला आलेलो, कामाच्या निमित्ताने कदाचित आपण प्रवास करत आहोत आणि मग तो बसचा प्रवास, तो ट्रेनचा प्रवास, कामाच्या निमित्ताने आपण बाहेर ठिकाणी एखाद्या मीटिंगला गेलेलो आहोत, परंतु मीटिंगचं ठिकाण पण आणि मीटिंगच्या नंतर कदाचित 2 कर्मचारी सोबत जेवायला गेलेले असतील, शॉपिंगला गेलेले असतील, तर हे सर्व ठिकाणं जे आहे तर ती कार्यस्थळामध्ये किंवा कार्यस्थळाशी संबंधित ठिकाणामध्ये मोडतात आणि तिथे घडणाऱ्या पण ज्या घटना आहेत तर त्या लैंगिक शोषणामध्ये मोडतात. हे ह्या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. नेक्स्ट. आता ह्या कायद्याच्या ज्या मुख्य तरतुदी आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी, कामाच्या प्रत्येक ठिकाणी एक अंतर्गत समिती असली पाहिजे. ही समिती लक्षात आपल्याला घ्यायची आहे की जिथे पण 10 लोक आहेत कामाला, त्या प्रत्येक ठिकाणी ही समिती असली पाहिजे. मग आता काही प्रॅक्टिकल प्रश्न पण आहेत, म्हणजे आता ह्या कायद्याचे चॅलेंजेस हे बोलताच माझ्या यातनं येतील की बरेच लोकांना वाटते आमच्याकडे तर 10 पुरुषच आहे मॅडम, मग ही समितीची गरज आहे का? आपल्याकडे कामाला जरी 10 पुरुष असतील पण त्या ऑफिसमध्ये एखादं कुठलं तरी काम घेऊन येणारी एक महिला असू शकते, तिच्या सुरक्षिततेचा पण मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून जरी कामाला 10 पुरुष असले तरी तिथे ती समिती पाहिजे. कदाचित स्वच्छतेसाठी एखादी स्त्री येत असेल तरी पाहिजे, किंवा आपण एखाद्या ठिकाणी आपल्या कामाच्या निमित्ताने जातो आणि तिथे त्या महिलेशी संबंध येतोय तरी सुद्धा जिथे 10 आहेत, मग स्त्री असो पुरुष असो, संख्या रेशो कितीही असो, तिथे इंटरनल कमिटी पाहिजे. ही एक मुख्य तरतूद ह्या कायद्यामध्ये आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की जी महिला आहे ती कंप्लेंट कधी करू शकते, तिच्यासोबत घडलेली घटनेची कंप्लेंट कधी करू शकते, तर 3 महिन्याच्या आतमध्ये ती महिला कधीही आपल्यासोबत घडलेली लैंगिक शोषणाची जी कंप्लेंट आहे ती करू शकते. परंतु फक्त यावरही फिक्स राहायची गरज नाही. काही फारच महत्वाचं गंभीर कारण असेल तर त्याच्या पुढच्या 3 महिन्याचा सुद्धा कालावधी त्या महिलेला मिळतो. मात्र तिला तो नमूद करावा लागतो की ह्या कारणामुळे मला कंप्लेंट करायला उशीर होतोय. ह्यामध्ये आणखी महत्वाची तरतूद ह्या कायद्यामध्ये जी दिलेली आहे ती की गोपनीयतेची, की जेव्हा इंटरनल कमिटीमध्ये ही कंप्लेंट येते तर तेव्हा त्या महिलेबद्दल सगळीकडे सांगण्याची आपल्याला गरज नाही की हिने कंप्लेंट केली, म्हणजे ही जबाबदारी त्या इंटरनल कमिटीवर येते किंवा ज्याच्या विरोधात कंप्लेंट झालेली आहे त्याच्यावर सुद्धा येते. कारण जर ह्या गोपनीयतेचं पालन आपण करत नसू तर त्याला सुद्धा पुढे आणखी दंड आहे, तो भाग सुद्धा मी पाहणार आहे. आणि म्हणून त्या गोपनीयतेची जबाबदारी इंटरनल कमिटी, तक्रारदार, इव्हन साक्षीदार ह्या सर्वांवर येते. नेक्स्ट. जी तक्रार आपल्याकडे आल्यानंतर जी प्रक्रिया करायची आहे तर त्यामध्ये आपण बघतो की आपल्याकडे तक्रार आल्यानंतर ती इंटरनल कमिटीकडे तक्रार येईल. मात्र जर तक्रार ही एम्प्लॉयरच्या विरोधात असेल, म्हणजे उदाहरणार्थ मी इथे कामाला आहे आणि म्हणजे मी समजा आता नवीन लागलेली किंवा विद्यार्थिनी आणि माझी तक्रार जर फाडके सरांविरोधात असेल आणि ते इथले एम्प्लॉयर आहे, तर मी तिथल्या इंटरनल कमिटीला तक्रार करू शकणार नाही. कारण ज्या इंटरनल कमिटीवर असतील त्या तर फाडके सरांना घाबरतील, त्या कुठे मला न्याय देतील याची मला काही विश्वास
नाही. तर अशा वेळी एम्प्लॉयर विरुद्धची जी तक्रार आहे ती मात्र स्थानिक समितीला करायची असते. दुसरं इथे आणखी हेही महत्वाचं आहे की त्या महिलेनी केलेली तक्रार जी आहे तर तिचा जो संपूर्ण म्हणजे चौकशी आहे, त्याबद्दल जो अहवाल सादर करायचा आहे किंवा ज्या शिफारसी करायच्या आहेत त्याचा कालावधी सुद्धा यामध्ये दिलेला आहे, जो की 3 महिन्याचा आहे. आपल्याकडे आलेली तक्रार म्हणजे इथे जर इंटरनल कमिटीचे सदस्य असतील तर म्हणून मला सांगायचं आहे की आलेल्या तक्रारीला पहिल्या 7 दिवसातच तक्रारदाराला आपल्याला नोटीस पाठवायची आहे आणि ती तक्रार सुद्धा तशीच्या तशीच त्याला जोडून पाठवायची आहे आणि पुढच्या 10 दिवसात तक्रारदाराला म्हणजे तक्रारदार नाही, ज्याच्या विरुद्ध तक्रार झालेली आहे त्या रिस्पॉन्डंटला पाठवायची आहे आणि त्याच्या पुढच्या 10 दिवसात आपल्याला त्यांचं उत्तर मिळालं पाहिजे आणि त्यानंतर पुढील म्हणजे शिफारसी देण्यापर्यंतचं जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती आपल्याला 3 महिन्याच्या आतमध्ये करायची आहे. ते म्हणजे 3 महिने संपल्यानंतर त्याच्या पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याला तो अहवाल जो आहे तो एम्प्लॉयरला सादर करायचा आणि एम्प्लॉयरला ज्या शिफारसी आपण दिलेल्या आहेत तर एम्प्लॉयरचं सुद्धा काम आहे की त्याच्या पुढच्या 60 दिवसामध्ये त्या शिफारसींवर त्यांनी अंमलबजावणी करायची आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत तर त्या कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पुढे तर हेच आपण आता बघितलं की तक्रार ही 90 दिवसाच्या आतमध्ये करता येते, पण त्यावरही फिक्स राहायची गरज नाही आहे. काही गंभीर कारण जर त्या स्त्रीकडे असेल तर ती पुढचेही 90 दिवस तिला एक सूट आहे. पहिल्या 7 दिवसामध्ये आपल्याला नोटीस पाठवायची आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याला त्यावर उत्तर मागायचं आहे. चौकशी पूर्ण 90 दिवसामध्ये झाली पाहिजे आणि चौकशी अहवाल हा पुढच्या 10 दिवसामध्ये आपल्याला सादर करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या 60 दिवसामध्ये आपण केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी कितपत झालेली आहे त्याचा अहवाल सुद्धा इंटरनल कमिटीला देण्याचं काम हे एम्प्लॉयरचं आहे. नेक्स्ट, आता कारवाई कुठल्या पद्धतीची असू शकते तर इथे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हा जो लॉ आहे म्हणजे आता काल 1-2 दिवसाआधी एक ट्रेनिंग झालं आणि त्यामध्ये एक मॅडम म्हणत होत्या की मॅडम अशा घटना झाल्या ना की जो कोणी असेल त्याला फाशी व्हायला पाहिजे, त्याला सोडायलाच नाही पाहिजे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ह्या कायद्याच्या मागचं जे स्पिरिट आहे तर ते कुणाला शिक्षा देण्याचं नाही आहे. तर ह्या कायद्याच्या मागचं जे स्पिरिट आहे तर ते कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा आदर व्हावा, त्यांना संरक्षण मिळावं, हे ह्या कायद्याचं स्पिरिट आहे आणि कामाच्या ठिकाणी असणाऱ्या स्त्री आणि पुरुषांना स्त्रियांविषयक जबाबदारीने वागता यावं हे या मागचं स्पिरिट आहे. तरी पण जेव्हा एखाद्या स्त्रीवर म्हणजे तिचं लैंगिक शोषण होतं आणि तिला त्याच्यावर न्याय पाहिजे असतो तर कारवाई ही कशा पद्धतीची केल्या जाऊ शकते तर कदाचित ती म्हणेल की मला त्यांनी माफी मागावी, लेखी माफी मागावी. कदाचित ही सुद्धा कारवाई अशा पद्धतीने इंटरनल कमिटी सुचवू शकते किंवा तिला वाटतं की इंटरनल कमिटीने ह्या पुरुषाला ताकीद द्यावी, ते पण कदाचित कारवाईचा एक भाग असू शकतो. किंवा याचं म्हणजे ह्या पद्धतीचं वर्तन ह्या व्यक्तीचं जे आहे तर मला नाही वाटत की याला प्रमोशन दिलं पाहिजे. याला आणखी काही वेळ जर दिला तर यांना आपल्या वर्तनाबद्दलची एक जाणीव होईल की नाही मी काहीतरी चुकीचं वागलेलं आहो. ह्या पद्धतीची सुद्धा मागणी ती स्त्री इंटरनल कमिटीकडे करू शकते आणि तशा पद्धतीची कार्यवाही व्हावी ही इंटरनल कमिटी एम्प्लॉयरला सुचवू शकते. किंवा टर्मिनेशन व्हावं हे सुद्धा मागणी त्या महिलेची असू शकते किंवा समुपदेशन व्हावं किंवा त्यांना समजावून सांगण्यात यावं की असं वागणं योग्य नाही आहे किंवा कदाचित त्या महिलेला वाटेल की मला माझी नुकसान भरपाई, कारण की यांनी ज्या पद्धतीचं वर्तन माझ्यासोबत झालेलं आहे तर त्या वर्तनामुळे मी आजारी पडली, मला मानसिक शॉक लागलेला आहे किंवा मी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे, मला काय म्हणते सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी लागलेली आहे, मला खर्च लागलेला आहे, माझा पगार त्यामुळे कट झालेला आहे, म्हणजे माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्या पद्धतीची नुकसान भरपाई जी आहे तर ती मला देण्यात यावी. आणि म्हणून इथे महत्त्वाचं आहे की जो शोषणकर्ता जो आहे म्हणजे ज्याच्या विरुद्ध तक्रार होते त्याचा उद्देश काय असतो हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या महिलेवर त्या स्त्रीवर काय परिणाम झालेला आहे हे इथे जास्त महत्त्वाचं बघितलं जातं. नेक्स्ट, ह्या कायद्याच्या आणखी म्हणजे महत्त्वाच्या आणखी तरतुदी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की महिलेचं समाधान जे आहे ते इथे खूप महत्त्वाचं आहे. तिला संपूर्ण ऐकून घेण्यात येतं,
तिने सादर केलेले जे साक्षीदार आहेत, जे काही एव्हिडन्स आहेत ते बघितल्या जातात. दंडात्मक कार्यवाही जी आहे तर ती केल्या जाते की त्या म्हणजे ज्याच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे त्याला कशा पद्धतीचा दंड तिला अपेक्षित आहे ते निकाल तिथे दिला जातो. ह्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणखी तरतूद आहे की कामाच्या ठिकाणी वारंवार जेंडर किंवा पेट्रियार्की किंवा सेक्शुअलिटी किंवा जेंडर सेन्सिटिव्हिटी ह्या विषयांवर कार्यशाळा घेण्यात याव्या, म्हणजे वर्षातून 1 किंवा 2 कार्यशाळा घेण्यात याव्या, हे सुद्धा ह्या कायद्याच्या अंतर्गत सांगितलेलं आहे. आणि महिलांना एक सुरक्षित कामाची स्थळ मिळावं ही हमी देण्यात यावी हे सांगितलेलं आहे. आणि नोकरीत तिला संरक्षण ह्या पद्धतीने मिळणार आहे ही खात्री सुद्धा तिला देण्यात यावी. आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की ह्या कायद्याच्या नावामध्ये सगळं सांगितलेलं आहे. जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यशाळा भरू, म्हणजे बऱ्याच ठिकाणी समिती बनवून आहे पण कुठे आहे, त्या फाईलमध्ये आहे त्या सर्व समिती. एवढंच नाही तर खरं पाहिलं तर कायद्यानुसार ह्या समितीचे जे फलक आहे हे प्रत्येक ठिकाणी असावं. मला वाटतं युनिव्हर्सिटी सारखं फलक मला कुठेच नाही दिसत, इव्हन महिला बाल कल्याणमध्ये नाही दिसत. म्हणजे एखादी माझ्यासारखी महिला आली आणि तिला जर तक्रार करायची असली तर तिने कुठे करावी, कारण जेव्हा बाहेरून येणारी एखादी महिला असेल किंवा आतमध्ये, तिचा संघर्ष हा वेगळा असतो, घरातून निघण्याचा वेगळा, कामाच्या ठिकाणाचा वेगळा, आणि त्यानंतर पुन्हा वरिष्ठांसोबत भेटण्याचा वेगळा, आणि लैंगिक छळाची तक्रार कुठे करायची, इंटरनल कमिटी कुठे शोधायची, तो आणखी वेगळा. मात्र दर्शनीय ठिकाणी एक फलक असावं इंटरनल कमिटीचं, हे ह्या कायद्याच्या अंतर्गतच सांगितलेलं आहे, जेणेकरून आपण एक सर्व इथे असणाऱ्या महिलांना एक हमी देतो की तू इथे सुरक्षित आहे. आणि जर म्हणजे त्याला आम्ही प्रतिबंध घालतो, आणि तरीही जर तुझ्यासोबत काही घडत असेल तर तू ह्या कमिटीकडे येऊन तक्रार करू शकते. आणि म्हणून इथे एक आणखी लक्षात घ्यायचं की 2016 मध्ये आधी जसं ICC म्हटलं जायचं, LCC म्हटलं जातं, परंतु त्यामध्ये एक अपडेट आलं की ICC म्हणजे फक्त इंटरनल कंप्लेंट कमिटी. म्हणजे ती कमिटी कशासाठी आहे, फक्त कंप्लेंट एक्सेप्ट करण्यासाठी, त्यासाठी नाही. त्या कमिटीची जबाबदारी म्हणून त्याला ICC नाव काढून फक्त IC म्हणायचं, इंटरनल कमिटी. मग त्याच कमिटीचं काम आहे की त्यांचं बोर्ड असलं पाहिजे, जेणेकरून कोणतीही महिला कामाच्या तिला जर तक्रार करायची असेल तर त्यावर कुणाकडे तक्रार करायची, त्यांचा नंबर असेल, त्यांचा ईमेल ID असेल, ती तक्रार करण्यासाठी सहज आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. पुन्हा यांचंच काम आहे की सतत कामाच्या ठिकाणी ह्या कायद्याचं ओरिएंटेशन, इंटरनल कमिटीचं ओरिएंटेशन, इव्हन तिथे जे वातावरण तयार झालं पाहिजे, एक जेंडर सेन्सिटिव्ह वातावरण किंवा समानतेचं वातावरण किंवा महिलांचा आदर कसा करावा ह्याबद्दलचं वातावरण निर्माण करण्यासाठीच्या कार्यशाळा आयोजित करण्याचं काम सुद्धा ह्या समितीचं आहे. म्हणून फक्त काय म्हणते बा, निवारण नाही, म्हणजे आलेल्या कंप्लेंटचं निवारण नाही तर त्याला प्रतिबंधही घातला गेला पाहिजे. आणि आपण हे करू शकत नाही. ते बोर्ड पाहिल्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समजतं की अरे इथे ही कमिटी आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीचं वागू शकत नाही. किंवा फक्तच कमिटीचं बोर्ड नाही तर त्या पद्धतीचे संदेश देणारे आणखी इतरही काही फलक, जसं की म्हणजे महिलांचा आदर किंवा लैंगिक शोषणाला इथे प्रतिबंध, अशा प्रकारचे इतरही संदेश देणारे फलक लावणं, हे सगळं ह्या कायद्याच्या अंतर्गत येतं आणि त्या कमिटीकडे ही जबाबदारी येते. नेक्स्ट, ह्या कायद्याने काही गोष्टींसाठी मात्र ह्याला सिरियस घेण्यात यावं म्हणून दंड सुद्धा सांगितले. तर ते कशासाठी दंड हे पण महत्वाचे आहे. तर जर अंतर्गत समिती स्थापन नाही केली तरी सुद्धा 50,000 रुपये दंड आहे. आता आपल्याला माहित असेल की कलेक्टरनी सध्या एक पत्र काढलेलं आहे आणि ट्रेजरीमध्ये ते असं लागलेलं आहे की तुमच्या कामाच्या ठिकाणी जर ह्या समितीची स्थापना नसेल तर पगार होणार नाही. आणि जिथे किती आधी किती होते, 100 काहीतरी आहे ना, अमरावतीमध्ये 100-100-125 समिती होत्या, तिथे आता 300-400 समिती झालेल्या आहे, हे एका महिन्यात. म्हणजे इथे बसलेलीच आहे साक्षी, ती सुखायची इंटर्न आहे आणि ती तिथे महिला बाल कल्याणला आम्ही आठवडाभर बसवलं. तिथून NOC भेटल्याशिवाय ह्या महिन्यात त्यांचे पगार नाही आहेत. मग आता प्रश्न, मग त्यांना पहिली गोष्ट तर कमिटी कशी करायची हीच जागृती नाही आहे. ह्या कमिटीचे पण जे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या, कमिटीवर 50% पेक्षा जास्त महिला असल्या पाहिजे. अध्यक्षस्थानी ही
त्या ठिकाणी काम करणारी जी अनुभवी महिला असेल ती अध्यक्ष असली पाहिजे आणि कमिटीवर एक एक्सटर्नल पर्सन असायला पाहिजे. एक्सटर्नल पर्सन कोणता? आम्ही सांगतो एनजीओ. तर एनजीओ म्हणजे काय मॅडम? आता यामध्ये दोन्ही गोष्टी आहे. एक तर खरंच त्यांना एनजीओ म्हणजे माहीत नसते, किंवा ज्या एनजीओ आहेत ज्या महिलांच्या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती त्यांची संख्या कमी आहे. म्हणजे पुन्हा इथे जागृती आणि काम करणारे आणि असे ह्या विषयासाठी समोर येणारे लोकांची जी संख्या कमी आहे हे पण एक आव्हान इथे आपल्याला लक्षात येतं. आता हा प्रश्न झाला जे औपचारिक ठिकाणी काम करतात त्यांनी, म्हणजे जिथे हे पत्र गेलं तिथे ह्या समित्या आता कागदावर होत आहे. पण अनौपचारिक क्षेत्रामधील काय? अनऑर्गनाइज सेक्टरमधील महिलांचं काय? मग भाजी विक्रेते आहेत, ज्या कारखान्यांमध्ये काम करतात त्या आहेत, मॉलमध्ये काम करतात त्या आहेत, दवाखान्यामध्ये काम करतात त्या आहेत, त्यांच्या सुरक्षेचं काय? तर ह्या कायद्यानेच जशी आयसी आहे तशीच एलसी पण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जी स्थानिक समिती असते ती जशी एम्प्लॉयर विरुद्ध कंप्लेंट करण्यासाठी आहे तशीच ती अनऑर्गनाइज सेक्टरमधील महिलांनी तक्रार करण्यासाठी सुद्धा आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, आता ज्यांच्या मृत्यूची मी घटना आपल्याला सुरुवातीला सांगितली त्या मॅडमचं ह्याच विषयावर पीएचडी चालू होतं आणि त्यांच्यासोबत माझी एक चर्चा झाली. त्या म्हणाल्या, आपण म्हटलं इथे ठीक आहे, अमरावती आमचा खूपच छोटासा जिल्हा आहे, इथे तेवढी जागृती नाही, पण पुण्या मुंबईमध्ये सुद्धा अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या कंप्लेंट येत नाही. फक्त ज्या मोजक्या कंप्लेंट आहेत त्या मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्री मधल्या आहेत, ज्या मीटू मुळे वर आलेल्या आहेत थोड्या. तर आपल्याला यावरनं लक्षात येईल की अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या महिलांना संरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अजूनही किती गंभीर आहे आणि ह्या कायद्याचा बद्दलचे प्रचार प्रसार जागृती निर्माण करण्याची किती गरज आहे. आता इथे पुन्हा मला आणखी एक प्रश्न विचारला जातो, मॅडम आपल्याकडे एवढं काही घडतच नाही आणि आमच्या डिपार्टमेंटला तर अजिबातच नाही. आता पुन्हा म्हणजे हे सगळे विविध ठिकाणचे हे जे मुद्दे आहेत हे येतात आणि मग पुन्हा प्रश्न येतो की जर्मनी सारख्या, अमेरिकेसारख्या, युरोप मधल्या ज्या कंट्री आहे तिथले कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाचे ज्या कंप्लेंटचं प्रमाण आहे ते 40%, 50%, 60%, 70% आहे. आणि मग जिथे भारतामध्ये बलात्काराचं प्रमाण एवढं जास्त आहे तिथे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या कंप्लेंटचं प्रमाण 1%, 2%. म्हणजे आपण काय म्हणायचं, इथे बलात्कार जास्त आहे पण कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित आहे. तर हा आपल्या समोर प्रश्न आहे खरं पाहिलं तर. आणि हे सगळं का होतं हेही आपण बघू शकतो, यावर विचार करू शकतो. हा नेक्स्ट. तर हे सगळं का होतं खरं पाहिलं तर ही पुन्हा आपली मानसिकता आहे, जिथे लिंगभाव आहे, पितृसत्ता आहे, महिलांना भीती वाटते, कंप्लेंट का करायची, माझी बदनामी होईल हे वाटते, कसं तरी घराच्या बाहेर पडायला मिळतंय. शेवटी घराच्या बाहेर स्त्रिया का पडतायत? त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या पोटा पाण्यासाठीच पडतायत, तेवढं पण नाही जमणार. ही सगळी भीती जी महिलांच्या मनात आहे यामुळे कंप्लेंट ह्या येत नाही. पण तरी सुद्धा जेव्हा कंप्लेंट येतात किंवा जेव्हा कुठली स्त्री अशी बोलते किंवा अशा गोष्टी आपल्या लक्षात येतात तेव्हा मात्र आपण काही गोष्टी काळजी घ्यायला पाहिजे, त्या गोष्टी आपण बोलणं सोडून दिलं पाहिजे. तर त्यातल्या ह्या काही गोष्टी म्हणजे की ते त्या दोघांमधलं आहे, आपण काय त्यात पडायचं, तर कृपया हा भाव आपण काढून टाकला पाहिजे. अशा गोष्टी बोलल्या तर घटना वाढतातच, कमी होत नाही. हे जे आपलं वक्तव्य आहे याला पण आपण थोडासा थांबा दिला पाहिजे. काही बायांना एन्जॉय किंवा रिलॅक्स राहणं समजतच नाही, कुठल्याही गोष्टीचा असा अर्थ काढतात. हे जे बोलणं आपलं आहे हे पण आपण थांबवलं पाहिजे. शेवटी अशा गोष्टी जेव्हा घडतात तर त्याला जबाबदार स्त्रियाच असतात. हे जे आपण म्हणतो, ही जी आपली मानसिकता असते याला पण आपण थांबवलं पाहिजे. स्त्रियांना लैंगिक छळ, स्त्रिया काय म्हणते लैंगिक छळ एन्जॉय करतात, तो काही त्यांचा छळ नसते, त्या पुरुषांना आकर्षित करतात आणि हे खूपच नॅचरल आहे हे म्हणणं पण आपण सोडून दिलं पाहिजे. किंवा आपण बरेचदा सांगत असतो काही नाही ग, अवॉइड करायचं, दुर्लक्ष करायचं म्हणजे आपोआप थांबते, तर हे पण म्हणणं आपण थांबवलं पाहिजे. तर मला वाटते की असं काही गोष्टी मी इथे थोडक्यात आज ह्या कायद्याविषयी किंवा ह्या विषयाबद्दल मांडलेल्या आहे. काही गोष्टी आपल्या कदाचित प्रश्न उत्तरातून उकल होऊ शकतात, काही असेल तर आपण पुढे बोलूया. ठीक आहे, थँक्यू सर्वांना.